ज्ञानेश्वरी पठन अध्याय 4. ज्ञान कर्म संन्यास योग. ओव्या 1 ते 20, श्लोक 1 ते 2. ओम श्री परमात्मने नमः. अथ श्रीमद्भगवद्गीता अथ 4. आजी श्रवणा इंद्रिया पाहले, जेने गीता निधान देखिले. आता स्वप्नची हे तुकले, साच्या सरीसे. आधीची विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी. आणि भक्त राजू किरीटी परिसत असे. जैसा पंचमाला फू सुगंधू, की परिमळू आणि सुस्वादू. तैसा भला जाहला विनोदू, कथेचा ये. कैसी आगळीक दैवाची, जे गंगा जोडली अमृताची. हो का जपतपेश श्रोतयांची फळाली. आता इंद्रिय जात गवे, तिही श्रवणाची घर रिघावे. मग संवाद सुख भोगावे, गीता ख्युए. हा अतिसोअति प्रसंगे, सांडुनी कथाची ते संगे. जे कृष्ण अर्जुन दोघे बोलत होते, ते वेळी संजयो राया ते म्हणे. अर्जुनू अधिष्ठिला दैवगुणे, जे अतिप्रीती श्रीनारायणे. बोलतू असे, जे संगेची पितयास वसुदेवासी. जे न संगेची माते देवकीसी. जे न संगेची बंधू बळीभद्रासी. ते गुह्य अर्जुनेशी बोलत. देवी लक्ष्मी येवडी जवळीक, परितेही न देख. या प्रेमाचे सुख, आजी कृष्ण स्नेहाचे बिख. या तेची आधी संताधिकाची आशा. वाढी नल्या होतिया का बहुवसा. परित्याही येणे माने यशा, येतीची ना. या जगदीश्वराचे प्रेम, येत दिसतसे निरुपमा. कैसे पार्थे येणे सर्वोत्तम, पुण्य केले. हो का जयाची या प्रीती, अमूर्त हा आला व्यक्ती. मज एक वंकियाची स्थिती, आवडतू असे. हेरवे हा योगिया नाडळे, वेदार्थासी नाकळे. जेत ध्यानाचे ही डोळे, पावतीना. तो हा निज स्वरूप,
अनादि निष्कंप परी कवने माने सकृप जाहलाय हा त्रैलोक्य पटाची घडी आकारची पैल थडी ऐसा याची ये आवडी आवरला से श्री भगवान वाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवान् हमेवयम् विवस्वात् मनवे प्राह मानुरिक्ष्वा कवे ब्रवीत मग देव म्हणे आगा पंडुसुता हाची योग आम्ही विवस्वता कथिला परी वार्ता बहुत दिवसाची मग तेणे विवस्वते रवी हे योग स्थिती आघवी निरूपिली बरवी मनुप्रती मनुने आपण अनुष्ठिली मग ईश्वा उपदेशिली ऐसी परंपरा विस्तारिली आद्य हे गा एवं परंपरा प्राप्त मिमं राज ऋषयो विदु सकाले नेह महता योगो नष्ट परंतप मग अनेकही या योगाती राज ऋषी जागले जाणते परी तेथून आता सांप्रते नेणे जे कोणी जे प्राणी या कामी भरू देहात शिरी आदरू मनोनी पडिला विसरू आत्मबोधाचा रामकृष्ण हरी।